मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज महिलांच्या बँक खात्यावर जमा झाला, परंतु यामध्ये अनेक महिलांना विविध प्रकारचे प्रश्न आहेत। जसे की लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच की 7 मार्च पर्यंत आम्ही 3000 रुपये जमा करू, असे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काल परवा बोलतानाच माहिती दिली होती। सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्येच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहोत आणि लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आला होता तो हप्ता आणि त्यासोबतच मार्च महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच म्हणजेच की 8 मार्चच्या आधीच महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। यामध्ये ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावर हे 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु आज महिलांना पैसे जमा झाले, परंतु हे पैसे 1500 रुपयाप्रमाणे जमा झाले आणि त्यामुळे अनेक महिलांना प्रश्न पडला की हे जे पैसे आहेत ते 1500 रुपयेच का आले। 3000 रुपये जे सरकारने घोषणा केली होती किंवा मंत्र्यांनी सांगितलं होतं की 3000 रुपये येणार, मग हे 3000 रुपये का आले नाहीत? आता हे 3000 रुपये येण्यासाठी आम्हाला काय करावे लागणार का, किंवा याबाबत आम्ही चौकशी करायची का, हे 3000 रुपये आता डायरेक्ट अधिवेशनानंतर येणार का, असे अनेक प्रश्न देखील महिलांनी याबद्दल विचारले। तसेच अनेक महिला अशा आहेत की ज्यांना 1 रुपया पण मिळाला नाही, मग त्यांना देखील हे पैसे येणार का नाहीत किंवा त्यांचे नाव या योजनेमधून बाद केलंय का, असे विविध प्रश्न यावेळी महिलांना पडलेले आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी विराज आपल्या मराठी हायटेक या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर सर्व सरकारी योजना असतील, घरकुल असतील, नमो शेतकरी योजना असेल, तसेच जेही नोकर भरती अपडेट आहेत त्याबद्दलची माहिती सर्वप्रथम घेत असतो आणि तुम्हाला योग्य पद्धतीने पोहोचत असतो। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका। चला आपल्या मेन टॉपिककडे येऊया। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये का आले नाहीत, 1500 रुपयेच का आले? तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हा जो हप्ता 1500 रुपये तुम्हाला जमा झाला आहे तो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता। तुम्हाला आठवत असेल की मागील काही महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की 3490 कोटी रुपयाचा निधी आपण फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी लाडक्या बहिणींना म्हणजेच की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे दिला आहे। परंतु महिला व बाल विकास विभागाने महिला दिनानिमित्त महिलांना एकाच वेळी 2 हप्ते द्यायचे म्हणून तो हप्ता वितरित केला नाही आणि ते पैसे आज तुम्हाला मिळाले आहेत। म्हणजे लक्षात घ्या की आता जो तुम्हाला हप्ता आलाय, आज जे पैसे आले ते तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे आहेत, मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत। आता मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार? कारण आता उद्या तर महिला दिन आहे, 3000 रुपये मिळणार तुम्ही सांगितलं होतं। मग 3000 रुपयाचे काय? तर तुम्हाला आज 1500 रुपये म्हणजेच की 1500 रुपये जमा झाले असल्यास तुम्हाला आज किंवा उद्या म्हणजेच की उद्यापर्यंत तुम्हाला हे 1500 रुपये पुन्हा एकदा जमा होण्याची दाट शक्यता आहे। कारण हे पैसे 3000 रुपये सर्व महिलांना येणार आहेत। ज्यांना 1500 आले त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला उद्या किंवा परवा 1-2 दिवसांमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा 1500 रुपये जे मार्च महिन्याचे असणार आहेत ते जमा होणार आहेत आणि असे महिला दिनाचे तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत, जो की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता असणार आहे आणि त्यानंतर महिला दिनाचे जे गिफ्ट सांगितलं जाईल ते पूर्ण होणार आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही किंवा कुठे जाऊन तुम्ही चौकशी करण्याची गरज देखील नाहीये। तुम्हाला 1500 आलेत म्हणजे तुम्हाला 3000 रुपये म्हणजेच की 1500 अजून, नाही तर तुम्हाला वाटेल 1500 आणि प्लस 3000 असं नाही, तर तुम्हाला 1500 आले तर तुम्हाला अजून एकदा 1500 रुपये आज उद्या 1-2 दिवसांमध्ये जमा होणार आहेत। याबाबत 100% तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही ही सर्व खात्री बाळगा। आणि आता हे ज्यांना 1 रुपया पण मिळाला नाही त्यांनी काय करायचं? ज्यांना आज पैसेच नाही त्यांना बाद केलंय का? लक्षात घ्या 2.63 कोटी महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता राज्य सरकारद्वारे वितरित करण्यात आलेला आहे। आता सर्वच महिलांना एका दिवशी पैसे जमा होतात का? तर होत नाहीत। काही महिलांना पैसे बँकचे प्रॉब्लेम असतात, सर्व्हर डाऊन असतात, नेटवर्क इश्यू असतात, अशा अनेक कारणांमुळे हे पैसे जमा व्हायला वेळ लागतो। मग तुम्ही काय करायचं आहे अशा वेळेस? तुम्ही देखील कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये। तुम्हाला देखील हे पैसे आज उद्या जमा होणार आहेत। तुम्हाला देखील 1500 रुपयाचा हप्ता कधी येऊ शकतो जर तुम्ही या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर। आता यामध्ये अनेकांनी विचारलं की चौकशी झाली आहे का किंवा आम्हाला या योजनेतून बाद केलंय का, हे आम्ही कसं ओळखायचं? तर बाद केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नाहीये, तसेच वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनमध्ये जाऊन देखील आपण पाहू शकत नाही की आपल्याला या योजनेमध्ये बाद केलंय का। परंतु लक्षात घ्या जर तुम्ही अटींमध्ये किंवा निकषांमध्ये पात्र नसल्यास तुम्हाला कदाचित शक्यता आहे की या योजनेमधून तुम्हाला बाद केले असेल। जसे की मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं की संजय गांधी निराधार योजना असेल, पीएम किसान नमो शेतकरी योजना असेल, अशा अनेक महिलांना बाद केलं होतं। तसंच या महिन्यामध्ये अशा अनेक महिलांना या योजनेपासून लाभापासून वंचित ठेवण्यात येईल ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे। त्यामुळेच तुम्हाला जर पैसे आले तर लक्षात घ्यायचं तुम्ही पात्र आहात, तुम्हाला जर पैसे नाही आले तर लक्षात घ्यायचं तुम्ही या योजनेमधून अपात्र झालाय। आता याबद्दल आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय सांगितले ते देखील तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पहा। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका।
या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली। ताई, आज खरं तर त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले, मात्र आता त्यांना हफ्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे, फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवून नाही या निश्चितपणाने आणि आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत, ते माजी मंत्री सुद्धा आहेत, यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागतार्हच आहे। दखल घेऊन एक आम्हाला ऐकायला मिळेल निमित्त